लाडकी बहीण योजनेचे पैसे 17 तारखेला जमा होईल असं शासनाकडून सांगण्यात आलं। अनेक महिलांना हा हप्ता मिळाला, 2 महिन्याचे पैसे मिळाले, मात्र अजूनही बऱ्याच महिलांचे पैसे मिळालेले नाही। त्यामुळे महिलांच्या अद्यापही बँकांसमोर रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण आता जळगाव शहरात युनियन बँकेच्या शाखेसमोर आहोत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर सकाळी 11 वाजेची वेळ आहे। बँक उघडण्यापूर्वीच या ठिकाणी बँकेसमोर मोठ्या प्रमाणावर बँकेसमोर महिलांच्या या रांगा लागलेल्या आहेत। लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या काही त्रुटी असतील त्या दूर करण्यासाठी असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील किंवा आपल्या खात्यात पैसे जमा झालेले की नाही ते विचारपूस करण्यासाठी किंवा जमा झालेले पैसे काढून घेण्यासाठी या सर्व गोष्टींसाठी या महिला या ठिकाणी बँकेसमोर सकाळपासून रांगांमध्ये उभा आहात आणि या ठिकाणी बँक उघडण्याची वाट बघत आहेत। आता थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी बँक उघडली आहे आणि आपण बघू शकतो। आपण काही महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल ताई, केव्हांचे थांबले? आम्ही 2 दिवस झाले नंबर लावताय, आमचा नंबर लागत नाही। 2 दिवस पर्सनल पैसे काढायचे, एफडी तोडायची, आम्हाला पैशाचं काम आहे अर्जंट। बँकवाले बरोबर सांगत नाही, डबल फॉर्म भरायला हे लाईन आहे, त्यासाठी परेशानी होते। तुम्ही कशासाठी आले? हम फॉर्म ये जरा करने का है, बैंक भरने का है हमको। हाँ, वेगवेगळ्या कामांसाठी पण या ठिकाणी बँकेमध्ये लोक येत असतात, मात्र या लाडकी बहीण योजनेच्या कामामुळे इतरही कामांचा खोळंबा होतो आहे आणि इतरही ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाट पाहण्याची वेळ येते आहे। तासन तास या ठिकाणी रांगेमध्ये उभं राहावं लागत आहे। आपण अजूनही काही महिलांशी बोलणार, काय सांगाल ताई, कशासाठी आले? याच्यासाठी फॉर्म भरण्यासाठी लाडकी बहिणीचा नाही बदलायला नाही भरायचं आहे, पासबुक घ्यायला आली, अकाउंट ओपन करायला आले। लाडकी बहीण संदर्भात हां, किती वाजेपासून थांबले? 10 वाजेपासून। 10 वाजेपासून। हां, ताई तुम्ही? 10 वाजेपासून आलेलो आहे, आधार कार्ड लिंक करण्यासाठी आलो आम्ही। हो, हमको भी आधार कार्ड लिंक करना है। लाडकी बहीण हाँ, लाडकी बहन के। तर अशा पद्धतीने अद्यापही जे अनेक महिलांनी फॉर्म भरलेले नाहीत, तर काही महिलांचं खातं उघडलं आहे मात्र त्याला आधार कार्ड लिंक नाही, अशा अनेक ज्या त्रुटी ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी अद्यापही महिलांना बँकेत यावं लागतं आहे। आणि सकाळी 10 वाजेपासून या ज्या महिला आहेत या ठिकाणी रांगेमध्ये उभ्या राहिलेल्या आहेत आणि बँक उघडण्याची प्रतीक्षा करत आहेत आणि बँक उघडल्यानंतर आता यांचा कधी नंबर लागेल हे त्यांना माहीत नाही। मात्र बऱ्याचशा लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी या ठिकाणी या महिला रांगेमध्ये उभ्या आहेत आणि कधी एकदाच्या या त्रुटी दूर होतात आणि कधी खात्यावर पैसे जमा होतात याच गोष्टींची या महिलांना प्रतीक्षा आहे। आणि त्यामुळेच अद्यापही लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या बँकासमोरची गर्दी अद्यापही कमी झालं नसल्याचे चित्र सध्या तरी जळगाव जिल्ह्यात पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।